राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। उल्वे परिसरातील ब्लिंकिट कंपनीच्या बाईक रायडर्सनी गेल्या 4 दिवसापासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता। रायडर्सला योग्य मानधन आणि कामाच्या विविध समस्या तक्रारी होत्या। या संपामुळे अनेक नागरिकांना सेवा देणे ठप्प झाली होती। या पार्श्वभूमीवर संकल्प सामाजिक संस्था पुढे सरसावली आणि बाईक रायडर्स तसेच ब्लिंकिट व्यवस्थापन यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणली। या चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघाला आणि शेवटी रायडर्सनी आपला संप शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी मागे घेतला। या तोडग्यात संकल्प महादेव घरात अध्यक्ष, संकल्प सामाजिक संस्था तसेच विराज देशमुख उल्वे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष व नरेंद्र देशमुख, अजय हेडगकर, आकाश देशमुख, ओंकार कोळी आणि इतर युवा कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। या हस्तक्षेपामुळे ब्लिंकिट रायडर्सला दिवाळीपूर्वीचा दिलासा मिळाला असून त्यांनी संकल्प सामाजिक संस्थेचे आभार मानले आहेत। ही घटना कामगारांच्या न्यायासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन न्याय देण्यासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरेल। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, उल्वे। उल्वे सेक्टर 17 या ठिकाणी ब्लिंकिटची ऑनलाईन सेवा ग्राहकांना मिळते। या ठिकाणी आपण आपल्या सोबत जोडलेले आहे संकल्पजी घरात आणि सोबत युवा मोर्चाचे भाजपचे अध्यक्ष विराज देशमुखजी। एकूणच या ठिकाणी रायडर्स लोकांनी त्यांच्या काय मागण्या होत्या त्या अनुषंगाने 4 दिवसाचा स्ट्राईक उल्वे या ठिकाणी पाहायला मिळाला। कशा प्रकारचा तोडगा काढला आणि मॅनेजमेंट असेल त्यांच्याशी कशा प्रकारे चर्चा करून या ठिकाणी रायडर्स आणि ब्लिंकिटच्या माध्यमातून या ठिकाणी एक समाधानाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं। काय वाटतं? गेले 4 दिवस हा स्ट्राईक इथे चालू होता आणि तुम्ही पाहिलं सकाळपासून तुम्ही हे कव्हर करताय की आपले जे रायडर्स आहेत त्यांना कोणी दाद देत नव्हतं, त्यांच्या समस्यांकडे लक्ष कोणी देत नव्हतं। पण आपण सातत्याने याचा फॉलोअप घेतला आणि पाठपुरावा घेतल्यामुळे त्यांच्या पूर्ण मॅनेजमेंट टीमशी आपण जेव्हा संपर्क साधला, जेव्हा आपण त्यांच्याशी भांडलो आणि ज्या काय आमच्या मागण्या होत्या त्या 100% नाही, पण मी आज सांगतो की 80% जवळजवळ 80-85% आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। त्यांचं जे वेतन होतं त्या वेतनामध्ये वाढ त्यांनी करायची त्यांना कबुली दिलेली आहे आणि हे वेतन पूर्ण दिवाळीभर राहणार आहे आणि ह्याच्या पुढेही कुठल्याही रायडर्सला कुठल्याही प्रकारची कमतरता किंवा कुठल्याही त्रास या कंपनीकडून होणार नाही याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे आणि यामुळे आता रायडर्सच्या सगळ्या टीममध्ये जरा समाधानाचं वातावरण आहे। या ठिकाणी समाधानाचं वातावरण अशा प्रकारचा तोडगा निघालेला आहे। आपल्यासोबत युवा मोर्चाचे अध्यक्ष देशमुखजी, काय सांगा, एकूण आमदार साहेबांनी मध्यंतरी पनवेलमध्ये एक जेप्टोचं बंद पाडलं होतं, त्या ठिकाणी रायडर्स होते होणारा अन्याय त्यांनी समोर आणत ते ऑनलाईन सेक्शन त्या ठिकाणी बंद केलं होतं आणि नंतर पुन्हा ते सुरळीत चालू झालं। अशा प्रकारे विविध हे रायडर्स आपली मेहनत पणाला लावून या ठिकाणी सेवा देत असतात आणि अशा प्रकारे त्यांचा ब्लिंकिटचं या ठिकाणी आपण आज स्ट्राईकचा तोडगा काढलेला, काय भावना व्यक्त करा? 3 दिवसापासून यांचे जे स्ट्राईक चालू आहे, सगळ्यांचं इन्कम सगळं बंद आहे। हे आमच्याकडे समस्या घेऊन आले सर्व रायडर्स, उल्वे नोडवणीस सगळे राहतात, त्यांच्यासाठी आम्ही इकडे धावून आलो। संकल्पजी घरात, आकाशजी देशमुख आणि यांची समस्या आम्ही सॉल्व्ह करून दिलेली आहे। 80% तरी आम्ही सॉल्व्ह केलेली आहे। एकूणच संकल्पजी घरात आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करतात, काय सांगायला? आमची सर्व टीम जी आज इथे उपस्थित होती, आम्ही जो काही प्रयत्न केला त्यातून आम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 80-85% यशही आलेलं आहे। पण हे कन्क्लूड करताना मी एवढंच तुम्हाला इशारा देऊ इच्छितो की ह्याच्या पुढे कधीही जर ब्लिंकिटच्या पूर्ण टीमकडून, मॅनेजमेंट टीमकडून कधीही जर पुन्हा या रायडर्सवर किंवा त्यांच्या स्टाफ मेंबर्सवर जर अन्याय झाला तर आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही शांत बसणार नाही। आमचा लढा मात्र कायम सुरू राहील की हा तुम्ही एक वेळा आम्ही केला आणि थांबलो असं नाहीये। जर यांच्या समस्या पुन्हा कधी आमच्या कानावर आल्या आणि जर आम्हाला इथे धावून यावं तर एकदा नाही आम्ही 1000दा धावून येऊ आणि यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहू, एवढं सांगतो। धन्यवाद। एकूणच या ठिकाणी संकल्पजी घरात त्यांनी या रायडरच्या पाठीमागं आमचं सदोदित पाठबळ यापुढे असणार आहे असं या ठिकाणी भाकीत केलेलं आहे। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, उल्वे।